तर काही दिवसावरच गणपती गौराई आलेत आणि सगळ्याकडं हीच लगबग सुरू असेल. तर फराळाचे पदार्थ, साफसफाई. तर मी आज पहिलाच पदार्थ बनवला आहे शंकरपाळी. तर अगदी बनवायला सोपी रेसिपी आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर ही शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहे, खुसखुशीत होतात आणि कोणत्याही प्रकारचं असं विशिष्ट मेजरमेंट वापरायचं नाही. तर एक वाटी वापरून फक्त आपल्याला ही शंकरपाळी बनवायची आहे. तर ही वाटी घेतली आहे, तर त्या वाटीने मी साखर मोजून घेतली. एक वाटी साखर, एक वाटी दूध, आणि ते आपल्याला साखर विरघळवून घ्यायची दुधात. तूपसुद्धा मी विरघळवून घेतलं आहे. साजूक तुपाचा वापर मी इथं केला आहे. ज्या वाटीने साखर आणि दूध मोजलं होतं त्याच वाटीने मी तूप विरघळवून घेतले. आता ते एका परातीत घालून आपल्याला यात मैदा घालून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी चाळलेला मैदा 4 वाट्या यात घातले आहेत. त्याच वाटीने मोजून फुल 4 वाट्या मैदा मी इथं घातला आहे. आता साखर आणि दूधसुद्धा आपलं विरघळलं आहे. तर आता ते सुद्धा आपण या परातीत घालून घेऊया. याचं बेसिक प्रमाण असं आहे की तूप, साखर आणि दूध हे समप्रमाणात घेतले की जेवढा मैदा बसेल तेवढा यात घालायचा आहे. पण एक मेजरमेंट तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगते. तर आधी 4 वाट्या मैदा घेतला आणि आता 1 वाटी मैदा घातला आहे. तर आपल्या या प्रमाणात 1 वाटीच्या प्रमाणात बरोबर 5 वाट्या मैदा यात बसला आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊया. खूप मळायचं नाही, याचा फक्त एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता आपण हा मैदा भिजवून घेतला आहे. अशा प्रकारे इथं व्यवस्थित मैदा भिजवून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे आणि जी दूध किंवा तुपाची पातेली असेल त्यात हे झाकून ठेवायचं आहे. कारण आपण यात तूप घातले तर हे लवकर आळतं. अशा प्रकारे थंड झाल्यावर तर आता हे झाकण ठेवून देऊया, जेणेकरून हे घट्ट होणार नाही, व्यवस्थित आपल्याला लाटता येईल. तर इथं मी एक गोळा काढून घेतला आहे आणि हे आता लाटून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरट ठेवायची. थोडी जाडसर ठेवली ही पोळी तर आपले शंकरपाळी छान फुलतात. तर इथं मी तेल तापत ठेवलं आहे. तुम्ही या पोळीची थिकनेस पाहू शकता. तर सुरीच्या साहाय्याने मी याला उभी कट मारून घेते. अशा पद्धतीने शंकरपाळ्यांची लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता आडवी ही कट मारून घेऊया. शक्यतो शंकरपाळी ही चहाबरोबर खूप छान लागतात. तर आमच्याकडे ही छोट्या साईजमध्येच होतात. तर अशा प्रकारे मी आडवी कटसुद्धा मारून घेतलेत. तर अशा पद्धतीने शंकरपाळी आपली कट झाली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेतलेत. आता दुसरे गोळेही आपल्याला याच पद्धतीने लाटून घ्यायचे. तर मीडियम साईजचा गोळा घेऊन मी खूप जाडही नाही खूप पातळही नाही अशा पद्धतीने लाटून घेते. तर तुम्ही इथं थिकनेस बघू शकता. आता याला कट मारून घेऊया. आधी उभे कट मारून घेते आणि मग आडवे कट मारून घेऊया. तर अशा पद्धतीने राहिलेले शंकरपाळी सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर इथं अगदी सोप्या मेजरमेंटमध्ये आपली ही शंकरपाळी तयार झाली आहे. तेल तापत ठेवले. तेल फुल फ्लेमवर छान तापलं की झाऱ्याच्या साहाय्याने मी यात शंकरपाळी घालून घेते. तेल छान तापलेलं असावं. तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर शंकरपाळीचा हा भुगा होतो. तर शंकरपाळी घातल्यानंतर फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर ह्याला लो फ्लेमवर आपल्याला शंकरपाळी छान लालसर रंगावर तळून घ्यायची. अशा पद्धतीने लो फ्लेमवर ही तळल्यामुळे ह्याचे पदर छान सुटतात. तर एकसारखी परतत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची, जेणेकरून ह्याचा रंग एकसारखा येतो. 7 ते 8 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर शंकरपाळी तळायला लागतात. तुम्ही बघू शकता छान लेअर सुटायला लागलेत. व्यवस्थित एकसारखं परतून निथळून आपल्याला ही शंकरपाळी आता काढून घ्यायची आहे. तर मी शंकरपाळी ही काढून घेते. याच पद्धतीने आता राहिलेले जे शंकरपाळे होते ती तळून घ्यायचे. सुरुवातीला तेल छान तापले,
फुल फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर लो फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी छान एकसारखी हलवत तळून घ्यायची. तर सगळी शंकरपाळी मी याच प्रकारे तळून घेणार आहे. तुम्ही इथं बघू शकता छान लेअर सुटायला लागलेत. आता ही शंकरपाळीसुद्धा मी इथं काढून घेते. तर राहिलेली शंकरपाळी सगळी आपली याच पद्धतीने मी लाटून तळून घेणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी रेसिपी तयार झाली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. अगदी खुसखुशीत होतात, टेस्टी लागतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.